बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, करावा विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। रामकृष्ण हरी माऊली या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की आपल्या मुखात नेहमी विठ्ठलाचे नाव असावे, डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहावे आणि विठ्ठलालाच आपल्या जीवनाचा आधार बनवावे। हा अभंग तुकारामांच्या विठ्ठल भक्तीची खुली आणि त्यांच्या जीवनात विठ्ठलाचं स्थान किती महत्त्वाचं होतं हे दाखवतो। हा अभंग आपल्याला हेच शिकवतो की आपल्या आराध्य दैवताशी किंवा आपल्या ध्येयाशी आपण कसे एकरूप व्हावे। याच संत तुकाराम महाराजांच्या बद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। माऊली संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकात होऊन गेलेले आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील एक खूप मोठे संत कवी होते। देहू नावच्या पवित्र गावात त्यांचा जन्म वसंत पंचमीला झाला। पंढरपूरचा विठोबा हे त्यांचं सर्वात लाडकं दैवत। वारकरी लोक त्यांना आदराने सद्गुरू म्हणून ओळखतात। तुकाराम महाराजांचं खरं नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले होतं। त्यांचं आयुष्य खूप संघर्षाचं होतं। लहानपणीच आई वडील गेले, मोठा भाऊ विरक्त होऊन घर सोडून गेला, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावरतीच आली। भीषण दुष्काळामुळे त्यांना खूप हाल सोसावे लागले। या सगळ्या दुःखांनी त्यांचं मन संसारात रमेनासं झालं आणि ते विठ्ठलाच्या भक्तीत रमून गेले। देहू जवळच्या भंडारा डोंगरावर त्यांनी विठ्ठलाची स्थापना केली। तिथेच त्यांना देवाचा अनुभव आला असं मानलं जातं। तुकाराम महाराज फक्त संत नव्हते, तर ते समाजाला योग्य दिशा दाखवणारे निर्भीड सुधारक होते। आपल्या अभंगातून समाजातील दांभिकपणा, अंधश्रद्धा, चुकीच्या गोष्टीवर परखडपणे टीका केली। जे का रंजले गांजले त्याशी मनी तो आपले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, असा त्यांचा मोलाचा संदेश होता। म्हणजे जे लोक दुःखी आहेत, अडचणीत आहेत, त्यांना आपलं मानणारा हा खरा साधू आणि देव असतो। त्यांचे अभंग हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे। तुकारामाची गाथा या त्यांच्या प्रमुख ग्रंथात 5000हून जास्त अभंग आहेत। ही एक कविता नाही, तर जगण्याचं एक सुंदर तत्वज्ञान आहे। विशेष म्हणजे त्यांचे अभंग शिकलेल्यांपासून ते खेड्यातील साध्या माणसांपर्यंत सगळ्यांना तोंडपाठ होते। म्हणूनच त्यांची वाणी थेट लोकांच्या मनात पोहोचली। तुकाराम महाराजांनी केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर त्यांनी त्या काळात समाजात पसरलेली अनागुंदी आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला। लोकांना त्यांनी नवे विचार दिले। त्यांनी लोकांची कर्जे माफ करून समतेचा संदेश दिला। जसे महात्मा बुद्धांनी राजेशाही सोडून दिली, तसंच संत तुकारामांनी संसारातील दुःख सुख बाजूला ठेवून स्वतःला परमार्थाला वाहून घेतलं। जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी त्यांनी अभंगातून लोकांना मार्गदर्शन केलं। त्यांचं मार्गदर्शन आजही आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं। एकदा तुकाराम महाराजांनी आपलं सगळं धन गरिबांना वाटून दिलं। घरी खायला काहीच उरलं नाही, तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, शेतात जाऊन ऊस घेऊन या। तुकाराम महाराज ऊसाचा गठ्ठा घेऊन येत असताना वाटेत भेटलेल्याला प्रत्येकाला त्यांनी ऊस दिला। घरी फक्त एकच ऊस उरला। हे पाहून त्यांच्या भुकेलेल्या पत्नीला राग आला आणि तिने त्याच ऊसाने त्यांना मारायला सुरुवात केली। ऊस तुटल्यावर तिचा राग शांत झाला। तुकाराम महाराज म्हणाले, हसले आणि सांगितलं, ऊसाचे 2 तुकडे झाले आहेत, एक मी खातो आणि दुसरा तू खा। क्षमा आणि प्रेमाचा हा अथांग समुद्र पाहून पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले। या प्रसंगातून तुकाराम महाराजांची क्षमाशीलता आणि प्रेम दिसून येतं। फाल्गुन वद्द द्वितीयेला, ज्याला आपण तुकाराम बीज म्हणून ओळखतो, त्या दिवशी संत तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केले असे मानले जाते। देहूतील नांदुरकी वृक्षाखाली ध्यानस्थ बसून त्यांनी आपला देह ठेवला असं म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती। यातूनच त्यांच्या महानतेची कल्पना येते। आजही त्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनलेले आहेत, अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत, त्यांच्या नावाची नाणीही काढण्यात आली आहेत। संत तुकाराम महाराज हे केवळ इतिहासातले संत नाहीत, तर ते आजही अभंगातून आणि आपल्या विचारांमधून आपल्या सोबत आहेत। त्यांचे विचार आजही आपल्याला जगण्याची एक नवी प्रेरणा देतात। संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांसारख्या अनेक वारकरी संप्रदायातील अनेक थोर संतांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक। पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी माऊली।